ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। माजी आमदार राहुल जगताप आणि नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथे राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये जाहीर प्रवेश केला। त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे। तालुक्यातील नेत्यांना पक्ष बदली काही नवीन नाही। अशातच सत्तेचा मोह आणि त्या माध्यमामधून संस्था आणि कारखानदारी वाचवण्यासाठी असे काही प्रयोग आणि बदल राज्यामध्ये राजकीय नेते करत असतात। मात्र विधानसभेला राजेंद्र नागोडे यांनी शिवसेना गटामध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं, तर राहुल जगताप यांनी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटासाठी मोठे प्रयत्न केले। मात्र अखेर त्यांना नेते शरद पवार यांचा विरोध पत्करून अपक्ष उमेदवारीच करावी लागली आहे। यामुळे पक्षानं त्यांच्यावरती कारवाई करत त्यांचं निलंबन केलं होतं। विधानसभेच्या चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचे विक्रम पाचपुते यांनी बाजी मारत आमदारकीची माळ गळ्यात घालून घेतली। मात्र विधानसभा असेल किंवा इतर निवडणुका, नागवडे विरुद्ध जगताप यांच्यामधील अंतर्गत राजकारण अनेक वेळा चव्हाट्यावरती आलं होतं। त्यातच आता एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा जाणार आणि नेत्यांचे कार्यकर्ते कसं सहन करणार हे येणारा काळच ठरवेल। यातच आता अजित पवार गटाकडे तालुक्याचे नेते घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा आणि आता राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांची भर पडली आहे। त्यामुळे तालुक्यात महायुती सरकारची ताकद पण वाढली आहे। पण महाविकास आघाडी मात्र भकास झाली की काय असं वाटणं साहजिक आहे। एकूण काय तर राज्याच्या पातळीवरती मोठ्या नेत्यांनी घेतलेले हे निर्णय समोर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच असणार आहे, हे लपून राहणार नाही। तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर अजित पवार हे नक्की भाजपला धीरे धक्के तर देत नाहीत ना? आणि तालुक्यातील एक मोठा गट भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना पुढील काळामध्ये खिंडीमध्ये गाठण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? हे पुढे येणाऱ्या काळामध्ये दिसेलच। मात्र सध्या तरी नागवडे जगताप यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या प्रवेशानं अभिमानामध्ये असतील की संभ्रमामध्ये हे लवकरच समजेल। एकूणच काय तर पाचपुते यांचे कट्टर विरोधक पुन्हा एकत्र येणार आहेत। मात्र ते कधीपर्यंत एकत्र राहणार हा येणारा काळच ठरवेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे माजी आमदार आणि एका महत्त्वपूर्ण साखर कारखान्याचे चेअरमन श्री राहुल जगताप, श्रीगोंदा सहकारी कारखान्याचे चेअरमन, ज्यांच्या वडिलांनी सुद्धा विधिमंडळामध्ये अतिशय उत्तमपणे नेतृत्व केलं होतं, असे शिवाजीराव नागवडे, तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दरेकर, त्यांच्या समेत आलेले त्यांचे असंख्य सहकारी, या दोन्ही मान्यवर नेत्यांचं आणि तालुका अध्यक्षांचं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। सहकार चळवळीतले हे दोन्ही मातबर नेते ज्यांच्या वडिलांनी अहिल्यानगर जिल्ह्यात आणि श्रीगोंदा परिसरामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती एक शेतकऱ्यांच्या निगडीत असलेलं जाळं उभं केलं, शैक्षणिक संस्था सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने उभ्या केल्या। आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत आणि देशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वाटचाल करत असतानाच श्रीगोंदा आणि श्रीगोंदाच्या परिसराला, अहिल्यानगर जिल्ह्याला एक वेगळी विकासाची ताकद मिळेल अशा प्रकारचा विश्वास या दोन्ही सहकाऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे। मला आठवतंय मी ज्याला जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला श्रीगोंदा तालुक्यासारख्या दुष्काळी भागाला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून मलाही त्यावेळेला योगदान निश्चितपणाने देता आलं। हे दोन्ही मातब्बर नेते एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांचं राजकारण जरूर झालं असेल, पण आता दादांच्या नेतृत्वाखाली एका विचाराच्या झेंड्याखाली ते येते आहेत। माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे
हे दोन्ही सहकारी आज एका नेतृत्वाच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका घेत आहेत, ते अत्यंत स्वागतार्ह निश्चितपणाने आहे. उद्याच्या कालावधीमध्ये एक वेळ घेऊन जून महिन्यामध्ये फार मोठा मेळावा घेऊन श्रीगोंदाच्या परिसरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, मी स्वतः प्रदेश पातळीवर आमचे सर्व सहकारी, त्याच जिल्ह्यांतील माझे सहकारी असलेले आमदार शिवाजीराव गर्जे, इतरही आमचे विधिमंडळाचे सर्व सदस्य त्या महत्त्वपूर्ण मेळाव्याला अशोकराव सावंतांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल. आम्ही त्यावेळेला निश्चितपणाने उपस्थित राहणार आहोत. मी पुन्हा एकदा या दोन्ही माझ्या विधिमंडळातील एक सहकारी काही राहिले, शिवाजीराव सुद्धा गेले काही दिवस सोबत आम्ही काम करत होतो. पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांना ग्वाही देऊ इच्छितो आहे की दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असतानाच श्रीगोंदा आणि श्रीगोंदाच्या परिसरातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद ही आपल्या पाठीमागे 100% उभी राहील, एवढा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपल्या दोघांचं आणि आपल्या असंख्य सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आज या ठिकाणी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.